गुलाबाग आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली होती। ह्या युतीमध्ये भाजपने 3 जिल्हा परिषद गट हे शिवसेनेला सोडले होते। त्यामध्ये शिल्लेगाव हा जिल्हा परिषद गट शिवसेनेला सोडला होता आणि या ठिकाणी शिवसेनेच्या हिराबाई बाळासाहेब चव्हाण यांना उमेदवारी दिली होती। मात्र निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अचानक काही गोटामध्ये खळबळ झाली आणि शिवसेनेचा जो उमेदवारी अर्ज होता तो मागे घेण्यात आला। तो का घेण्यात आला याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करून आपण बोलूया। साहेब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। शिल्लेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र उमेदवारी अर्ज आपण ज्या दिवशी मागे घेण्यात आला तो का घेण्यात आला? असं झालं की शिल्लेगाव जिल्हा परिषद गट हा मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि तो बालेकिल्ला शिवसैनिकाच्या ताब्यात असावा असं या ठिकाणी मतदाराचं आणि प्रत्येक शिवसैनिकाचं विचार होता आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण गट आम्हाला शिवसेनेला मिळावा। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर या मी मागणी केली, परंतु वरिष्ठ लेवलला 2 पंचायत समिती भारतीय जनता पक्षाला दिल्या गेल्या आणि जिल्हा परिषदेच्या गटाला शिवसेनेला दिलं गेलं आणि शिवसेनेला दिल्यानंतर मला त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म या ठिकाणी भरून टाका। मी माझा फॉर्म कार्यकर्त्यासह या ठिकाणी दाखल केला आणि मला वरिष्ठ पातळीवरून बी फॉर्म सुद्धा मिळाला। परंतु मी युती झाल्यामुळं पंचायत समितीचे कुठलाही फॉर्म या ठिकाणी दाखल केला नाही किंवा त्यांच्या भरोश्यावर राहिलो आणि फॉर्म न दाखल करता फक्त एकच जिल्हा परिषदेचा फॉर्म दाखल केला। मला वाटलं का ही युती सरळ आहे, परंतु या ठिकाणी ती सरळ युती नव्हती। नंतर मला समजलं गेल्या 4 दिवसानंतर मला असं सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म वापस घेऊन टाका। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला बी फॉर्म आपण दिलेला आहे। मला हेच समजलं नाही की जिल्हा परिषदेला ही जागा सुटेल असतानाही या ठिकाणी संपूर्ण पेपरबाजी झाल्यानंतर आपल्याकडून ही जागा जाती कशी आणि या ठिकाणी हा एक माझ्या आणि माझ्या शिवसेना परिवारावर एक पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळं मला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ज्या लोकांनी ज्या पक्षांनी माझ्या पाठीत जो काही खंजीर खुपसला मी निश्चितच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी नमूद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपली शिल्लेगाव जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय भूमिका काय असेल? नाही, ज्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या विरोधात असेल, दुसरं काय सांगणार आहे। आणि राहिला विषय या ठिकाणी महायुतीमध्ये जे काही राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे त्याबरोबर मला एक पर्याय आहे। या ठिकाणी अजितदादाचा पक्ष आहे, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे आणि शिवसेना आहे। त्यामुळं आपल्याला कोणाकडे जायचं, महायुती सोडून मी जाणार नाही। नक्कीच मी महायुतीचंच काम करेल अशा पद्धतीचं या ठिकाणी आवाहन करतो आणि निश्चितच आपल्या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या विचाराचा महायुतीच्या विचाराचा या ठिकाणी उमेदवार विजयी होईल अशी मला खात्री आहे। महायुतीचा उमेदवार विजय होईल, पण नेमकं कोणत्या पक्षाचा? नाही, आता कोणत्या पक्षाचा आम्हाला ज्या पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला मी अगोदरच बोलून गेलो की त्यांना मला त्यांचा विचार करण्याची आवश्यकता मला वाटतं राहिली नाही असं मला या ठिकाणी विशेष नमूद करावं वाटतं। त्यांचा विचार करायची आमच्याकडे कुठं आता काही उमेदच उरली नाही, त्यामुळं त्यांचा विचार होणं माझ्याकडून शक्य नाही। तर हे होते बाळासाहेब चव्हाण यांचं म्हणणं असे आहे की शिल्लेगाव गटामध्ये आम्हाला अधिकृत बी फॉर्म दिलेला असतानाही आणि आमची अधिकृत युती झालेली असतानाही